हॅलो गायज, गुड इव्हनिंग. ही आहे संडेची इव्हनिंग आणि आम्ही दोघे निघालो. इथे मस्त टेकडी आहे. त्या टेकडीवरती एक देऊळ आहे. कसलं ते मला तर आठवत नाही आहे, पण एक देऊळ आहे. त्या देवळाच्या इथे आम्ही फिरायला गेलो. ठरलं होतं टेकडीवर जायचं, पण ते देऊळ नेमकं ओपन होतं आणि आम्ही त्याच्या पाठच्या बाजूलाच पहिल्यांदा गेलो. इतकं छान डेव्हलप केलं आहे आणि इथे छान असे रंगीबिरंगी बसायला स्टेअर्स आहेत आणि तिकडची झाडं आहेत. आम्ही आधी एकदा गेलो होतो, पण तेव्हा इतकं डेव्हलप नव्हतं. आम्ही आज त्या दिवशी अचानक गेलो आणि खूप छान फोटोज काढायला मिळाले आणि संध्याकाळची 6-6:30ची वेळ होती. त्याच्यामुळे वातावरण इतकं छान होतं. तिथून छान असा सनसेट दिसत होता. त्याच्यामुळे खूप मस्त वाटत होतं. मग मी असे काहीतरी क्लिप्स घेतले तिथे आणि व्हिडिओ काढले. त्याच्यानंतर मस्त मस्त फोटोज काढले. ते हे फूल मला खूप आवडलं. ते मी घेऊन कानाला लावलं आणि त्याचा एक वेगळा स्मेल येत होता. म्हणजे जसा चाफ्याचा स्मेल येतो तसा स्मेल येत होता, पण ते फूल वेगळं होतं कोणतं तरी. मला माहीत नाही त्या फुलाचं नाव काय आहे ते, पण त्याचा खूप सुंदर स्मेल होता. तर तिथे आम्ही थोडासा असा टाईमपास केला, मस्त मस्त फोटोज क्लिक केले आणि इव्हनिंग स्पेंड केली. त्याच्यानंतर आम्ही घरी जाण्याचा विचार करत होतो, पण आमचा तिथून पायच निघत नव्हता, कारण तिथे एवढं मस्त मस्त इव्हनिंग म्हणजे अशी भारी वाटत होती ना की काय विचारू नका. हे असं फोटोमध्ये इतकं सुंदर दिसते, पण रिअलमध्येही खरंच खूप जास्त सुंदर प्लेस आहे. आम्ही नक्की इथे नेक्स्ट टाईम जाणार आहोत. त्यानंतर आम्ही फोटोज काही क्लिक केले आणि तिथून आम्ही निघालो. नंतर हे असे खूप सारे फोटोज घेतल्यानंतर आम्ही तिथून निघालो, कारण तिथे रात्र झाल्यावरती जरा जास्तच सामसूम झालं असतं. त्याच्यामुळे आम्ही निघालो आणि तिथे जास्त कोणी लोक नसतात. आम्ही सोडून तिथे 1-2 कपल होते जे वयस्कर होते, ते तिथे थांबलेले. त्याच्यामुळे आम्ही निघालो आणि मग हा असा सनसेट बघत बघत छान व्हिडिओ केली. माझ्या व्हिडिओमध्ये असं काहीतरी येल्लो दिसत होतं. मला वाटलं तो बटरफ्लाय आहे, पण ते सनसेटमुळे सनची टाही पडल्यामुळे फोनला तसं येत होतं. त्यानंतर आम्ही हा चहा घेतला. थोडा वेळ वरसोली बीचवर गेलो. तिकडे मस्त गर्दी झालेली बघितली. लोक छान फिरत होते. मस्त होतं वातावरणात संध्याकाळचं. आणि मग छान असं फिरलो, खाऊ पिऊ खाल्लं आणि घरी